नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मंडळी. सध्या राज्याच्या राजकारणामध्ये वेगवान घडामोडी घडताना आपण बघत आहोत. म्हणजे नुकतीच शिवसेना फुटली, जवळजवळ 6 खासदारांनी बंड केले आणि त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी तातडीने आमदारांची बैठक बोलावली, मात्र त्यामध्ये देखील काही आमदारांनी दांडी मारली. आणि या सर्व गोष्टी बघता, या सर्व पार्श्वभूमीनंतर आता महाविकास आघाडीने देखील एक महत्त्वपूर्ण आमदारांची बैठक बोलावली होती, अशी माहिती समोर आलेली आहे. मात्र या बैठकीला 1-2 नव्हे तर जवळजवळ 24 आमदारांनी दांडी मारलेली आहेत. त्यावरती आता शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते व मंत्री उदय सामंत यांनी एक मोठं विधान केलं आहे. उदय सामंत असं म्हणाले की मुंबईमध्ये महाविकास आघाडीची एक महत्त्वाची बैठक होती, मात्र या बैठकीला जवळजवळ 24 आमदार गैरहजर होते. त्यानंतर राज्यामध्ये अशी चर्चा सुरू आहे की ऑपरेशन आमदार. मात्र त्या आमदारांच्या मनात नेमकी काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. कदाचित ते महाविकास आघाडीच्या नेतृत्वावरती नाराज असतील किंवा अजून देखील त्यांच्या मनात काही शंका असतील. त्यामुळे त्यांच्या मनात काय आहेत हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर जर त्यांनी स्वतःहून शिंदे साहेबांचं नेतृत्व ते स्वीकारत असतील तर त्याला आम्ही सुद्धा काय करणार, असं देखील मोठं विधान त्यांनी केलं. त्यामुळे या 24 आमदारांशी आम्ही चर्चा करू, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करू. जर तसं काही असेल तर ते आम्हाला स्वतःहून तशा काही गोष्टी सांगतील, असं मोठं विधान त्यांनी केलं. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये ऑपरेशन आमदार अशा चर्चा सुरू होताना दिसत आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की काय असं देखील वाटत आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे जो काही महाराष्ट्र दौरा करत आहेत त्यावरती देखील उदय सामंत यांनी मोठा हल्लाबोल केला व उद्धव ठाकरे यांच्यावरती त्यांची तोप डागली. ते असे म्हणाले की उद्धव ठाकरे बघू अजून किती दिवस महाराष्ट्राचा दौरा करतात, किती दिवस फिरतात, फक्त समोरच्याला गद्दार गद्दारच ते म्हणतात. मात्र त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत केवढी मोठी गद्दारी केली हे सांगायची गरज नाही, असं मोठं विधान व असा प्रहार त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती देखील केला. त्यामुळे तुम्हाला उदय सामंत यांच्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का, किंवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं, नक्की तुमचं मत आमच्या कमेंट सेक्शन मध्ये व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली, त्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा नक्की करा. आणि चॅनलला अजून पर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनल सबस्क्राईब पण नक्की करून जा. धन्यवाद.